टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे मॅट्रायसिस चॅप्टर स्टार्ट केला होता, या मॅट्रायसिस चॅप्टर मध्ये एक्सरसाइज फर्स्ट, एक्सरसाइज सेकंड अँड एक्सरसाइज थर्ड असे आपण टॉपिक कंप्लीट केले होते. बट थर्ड एक्सरसाइज मधला आपला फक्त एकच टॉपिक राहिला आहे, तो म्हणजे प्रॉब्लेम डिपेंड्स ऑन वर्ड, किंवा आपण म्हणू शकतो वर्ड प्रॉब्लेम. तुम्हाला प्रॉब्लेम हे पूर्ण थेरॉटिकल मध्ये दिलं राहणार. थेरॉटिकल प्रॉब्लेम वरून तुम्हाला आधी कंडिशन फाइंड आउट करावी लागणार आणि कंडिशन फाइंड आउट केल्यानंतर त्याला बाय रिडक्शन मेथड सॉल्व्ह करावं लागणार. तर आज आपण आपलं पहिलं प्रॉब्लेम घेऊ आणि मॅट्रायसिस चॅप्टर इथे एंड करू. राईट डाऊन फर्स्ट प्रॉब्लेम. इफ 3 नंबर आर ॲडेड, if 3 number are added, their sum is 2, comma, if 2 times the second number, if 2 times the second number is subtracted from, if 2 times the second number is subtracted from the sum of first and third, the sum of first and third, we get 8. We get 8. And if 3 times the first number, and if 3 times the first number is added to the sum of second and third number, we get 4. We get 4. Full stop. Find the number using matrices. Find the number using matrices. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्या कंडिशन दिल्या आहे त्यावरून आपल्याला जे 3 नंबर आहे ते 3 नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सोल्युशन थोडं केअरफुली लक्ष द्या. फर्स्ट वन, लेट x, y and z, x, y and z be the number. किती नंबर घेतले मी? 3. कोणते कोणते? x, y and z. आता अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, आपली पहिली कंडिशन काय आहे? The sum of 3 number is 4. Sorry, the sum of 3 number is 2. If 3 number are added, the sum is 2. 3 number add करायचे आहे. So x plus y plus z equal to 2. ही आपल्याला पहिली कंडिशन दिली आहे. सेकंड कंडिशन काय म्हटली आहे? If 2 times the second number, 2 times second number म्हणजे 2y, 2 times second number is subtracted. कोणामधून सबट्रॅक्टेड म्हटलं आहे? सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड. सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड वी गेट 8. बराबर, वी गेट काय म्हटलं आहे? 8. यालाच रिअरेंज करू. Therefore 2 times second number is subtracted, the sum of first and third, we get 8. या कंडिशन आपल्याला दिली आहे, याला रिअरेंज करू. सो x minus 2y plus z equal to 8. त्यानंतर आपली थर्ड कंडिशन काय आहे?
थर्ड कंडिशन म्हटलंय आपल्याला इफ थ्री टाइम्स फर्स्ट नंबर म्हणजे 3x इज ऍडेड टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड म्हणजेच y प्लस z we get 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बाय युजिंग मॅट्रायसेस x, y आणि z या टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. नाउ सी हियर, बाय युजिंग मॅट्रायसेस रिडक्शन मेथड हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवली आहे. ax इक्वल टू b, यामध्ये आधी आपण a म्हणजे एक्स वाय झेड चे कोइफिशियंट, a म्हणजे एक्स वाय झेड चे कोइफिशियंट 1 1 3 1 1 3, y 1 minus 2 1 1 minus 2 1, z चे कोइफिशियंट 1 1 1. त्यानंतर x म्हणजे व्हेरिएबल किती आहे इथे 3, कोणते x y z. सो x y z इक्वल टू b म्हणजे असतात आपल्या कॉन्स्टंट टर्म कोणत्या आहे 2 8 4. सो 2 8 4. ओके, एक तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, अदरवाइज तुम्ही स्क्रीनशॉट काढा. ओके, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. नाउ तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असणारच. आता या प्रॉब्लेमला आपल्याला बाय युजिंग रिडक्शन मेथड सॉल्व्ह करायचा आहे. आता रिडक्शन मेथड मी याआधी पण तुम्हाला टीच केली आहे विद्यार्थी मित्रांनो. सिंपली फक्त काय करायचं आहे, या प्लेसवर आणि या प्लेसवर, या 3 प्लेसवर आपल्याला 0 ऍडजस्ट करायचा आहे. या प्लेसवर जर 0 ऍडजस्ट करायचा असला, मी याच्या आधी पण टेक्निक सांगितली आहे, या 2 प्लेसवर जर 0 ऍडजस्ट करायचा असला तर R1 मध्ये आधी 1 आहे का ते चेक करून घ्यायचं. 1 आहे म्हणजे मी इथे 0 आणि इथे 0 काय करू शकतो, ऍडजस्ट. पहिले इथे 0 ऍडजस्ट करू, मग पुढे करू. लक्ष द्या. R2 चेंज करायचा आहे मला, तर आधी R2 लिहू. R2 चेंज. R2 केव्हा चेंज होणार, जेव्हा 1 मायनस 1 करू, म्हणजेच R2 मायनस R1. R2 केव्हा चेंज होणार, 1 मायनस 1 0, तेव्हाच R2 चेंज होणार. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, जी व्हॅल्यू चेंज करायची असते किंवा जी रो चेंज करायची असते ती रो सोडून बाकी सर्व ऍज इट इज लिहायचं. बघा, R2 चेंज होणार आहे, आधी R1 आणि R3 ऍज इट इज लिहायचं. 1 1 1 3 1 1, ही टर्म तर ऍज इट इज एक्स वाय झेड इक्वल टू 2 आणि 4 ऍज इट इज. मी फक्त कोणती टर्म राहू दिली, R2 ची रो पूर्ण राहू दिली, कारण ती चेंज होणार आहे. आता चेंज करू. 1 मायनस 1 0, मायनस 1 मायनस 2 1 मायनस अगेन 8 मायनस 2 6. फर्स्ट वर्क फिनिश. आला इथे 0. आता या प्लेसवर 0 ऍडजस्ट करू. मग या प्लेसवर जर मला 0 ऍडजस्ट करायचा असेल तर इथे किती ऍडजस्ट करू, 3 मायनस करावं लागणार, म्हणजे चेंज कोण होणार आहे, R3. सो R3 चेंज. R3 चेंज करायचं आहे ना, R3 चेंज. R3 मायनस 3R1. R3 मधून 3 नी या 1 ला मल्टिप्लाय करू. 3 into 1 3
आणि 3 मायनस 3 0, म्हणजे R3 चेंज होणार आहे. तर आधी R1 आणि R2 ही ऍज इट इज लिहून घेऊ. 1 1 1 0 मायनस 3 0 x y z 2 6. एकदम सिंपल टेक्निक आहे. जे चेंज होते ते राहण्याचा, बाकी नोट करायचा. बघा R3 ची व्हॅल्यू काय आहे? 311 311 मायनस 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 3R1 म्हणजे 3 इंटू 1 3 इंटू 1 3 इंटू 1 3 मायनस 3 0. पूर्ण व्हॅल्यू या कंडिशन मध्ये मी व्हॅल्यू पुटअप केल्या. आधी R3 च्या व्हॅल्यू लिहिल्या, मग मायनस साइन, मग 3, मग R1 च्या व्हॅल्यू लिहिल्या. 1 मायनस 3 मायनस 2 1 मायनस 3 मायनस 2. ओके, या दोन प्लेसवर 0 ऍडजस्ट झाले. आता सिंपली फक्त काय राहिलं आपला? या दोन प्लेसवर तर 0 ऍडजस्ट झाले. आता मला या प्लेसवर 0 ऍडजस्ट करायचा आहे. या प्लेसवर जर 0 ऍडजस्ट करायचा असेल तर त्याच्या वर, म्हणजे ही जी टर्म आहे ना, इथं 0 ऍडजस्ट करायचा होता तर इथं 1 पाहिजे. इथं 0 ऍडजस्ट करायचा आहे तर या टर्मच्या वर ही जी टर्म आहे ना मायनस 3, इथे मला 1 पाहिजे. बघा मग R3 चेंज मायनस 1/3 इंटू R2 चेंज करताय ना, R2 चेंज मायनस 1/3 इंटू R2. मायनस आहे, मला प्लस 1 पाहिजे, म्हणून मी मायनस 1/3 ने काय करत आहोत? मल्टिप्लाय. कारण मायनस 3 हे कॅन्सल, मायनस मायनस प्लस. तर R2 ला मायनस 1, इकडला आपण लिहिलंच नाही वाटते. R3 मायनस 3R1 होतं. R3 किती होता आपला? 4 मायनस 3 इंटू 2 3 मायनस 6 मायनस 3. ओके, 3 मायनस 6 मायनस 3 ही वाली कंडिशन. R3 तर 4 आहे ना, सॉरी R3 किती होता आपला? 4 मायनस 3R1, सो 4 मायनस 6, आन्सर मायनस 2 झाला आपला R3 चेंज. नाव आता R2 चेंज करायचा, इथे मला 1 पाहिजे, मायनस 1/3 ने मल्टिप्लाय करू. काय होणार? फक्त R2 चेंज होणार. आधी R1 आणि R3 ऍज इट इज नोट करू. 1 1 1 0 मायनस 2 मायनस 2. मायनस 1/3 ने मल्टिप्लाय केलं तर 0 इंटू मायनस 1/3 0, मायनस 1/3 इंटू मायनस 3 इंटू मायनस 1/3 3 के कैंसल, माइनस माइनस प्लस 1, 0 इंटू माइनस 1/3 0. x y z equal to R1 as it is minus 1/3 into 6. 3 1 जा 3, 3 2 जा 6, minus 2 आणि लास्ट टर्म पण minus 2. ओके, आता केअरफुल लक्ष द्या. आता इथे 1 आला, इथे मला फक्त काय ऍडजस्ट करायचं आहे? 0. याला मी 2 नी काय करणार? मल्टिप्लाय करणार आणि यासोबत काय करणार? ऍड. सो मायनस 2 प्लस 2 0, मायनस 2 प्लस 2 0. ही टर्म आपली काय होऊन जाणार? 0. नाव म्हणजे चेंज कोणाला करायचं आहे? मला R3 ला. सो R3 चेंज R3 प्लस 2 इंटू R2 माइनस 2 प्लस 2 होणार. R3 चेंज R3 प्लस 2 इंटू R2. कोण चेंज होणार आहे? R3. तर आधी R1 आणि R2 ऍज इट इज लिहायचं. R1 1 1 1 1 1 1. ओके,
R2 0 1 0 0 1 0 x y z इक्वल टू ही टर्म 2 आणि -2 आणि -2 R3 मी आतापर्यंत लिहिलं का नाही, बिकॉज ती रो काय होणार आहे, चेंज. आता कंडिशन अप्लाय करू. R3 किती आहे, 0 -2 -2 0 -2 -2 प्लस ओके. आता प्लस मी म्हटलं 2R2 प्लस 2R2, सो 2 इंटू 0 म्हणजे पहिले 2 2 2. थोडं कंडिशनकडे लक्ष द्या. आधी मी R3 ची रो पुट केली, साइन प्लस पुट केली, 2 होता 2 पुट केला. आता R2 ची रो पुट करू, 0 1 0 0 1 0 2 into 0 0 0 plus 0 0 2 into 1 2 minus 2 plus 2 0 minus 2 2 into 0 0 होणार. सो आन्सर -2 काय येणार, 0 0 -2 0 0 -2 ओके. आणि या साइडला R3 प्लस 2R2, R3 किती आहे आता, -2 बरोबर. R3 ची व्हॅल्यू किती आहे इथे, -2 आहे. सो आधी आपण -2 पुट करू, -2 प्लस 2 आणि R2 पण किती, -2. सो 2 into -2 -4 -2 -4 -6 ओके. या 3 प्लेसवर आपले 0 आले, 0 ऍडजस्ट करायचे आहे बाय रिडक्शन मेथड. त्यानंतर बाय युजिंग किंवा बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस 3 इक्वेशन बनणार, लक्ष देता. 1 into x x 1 into y y 1 into z z इक्वल टू पहिली टर्म कोणती, 2. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, 1 into x x 1 into y y 1 into z z इक्वल टू 2. त्यानंतर 0 into x 0 लिहायचं काम नाही, 1 into y y 0 into z 0 लिहायचं काम नाही, इक्वल टू किती राहिला, -2. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. नाउ 3 0 into x 0 0 into y 0 इक्वेशन 3 आधी मी कोणाची फाइंड आउट करणार. तो विद्यार्थी मित्रांनो एकदा पुन्हा लक्ष द्या. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस आपण इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे फॉर्म केले. इक्वेशन 1 कसं फॉर्म केलं, 1 into x x 1 into y y 1 into z z इक्वल टू 2. इक्वेशन 2 कसं फॉर्म केलं, 0 into x 0 होते, 1 into y y 0 into z 0 म्हणजे फक्त y राहिला, इक्वल टू -2. इक्वेशन 3 हा तर 0 झाला, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट भेटली. सो फ्रॉम इक्वेशन 3 हा -2 या साइडला जाऊन डिवाइड होणार, z ची व्हॅल्यू किती आली, 3. आता तुम्हाला z भेटला 3, y भेटला -2. आता फक्त एकच व्हॅल्यू फाइंड आउट करायची राहिली, ती म्हणजे x. बट त्याआधी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, चला लवकर स्क्रीनशॉट घ्या. ओके. नाव आता फक्त आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर लिहा पुट y इक्वल टू -2 and z equal to 3. लक्ष द्या, put
y equal to -2 and z equal to 3 in equation 1. Okay, y equal to -2 आणि z equal to 3 इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. सो x y ची व्हॅल्यू -2 प्लस z किती 3 इक्वल टू 2. x as it is -2 plus 3 plus 1 equal to 2. y ची व्हॅल्यू मी डायरेक्ट -2 पुट केली ना, +1 त्या साइडला जाऊन -1, सो x इक्वल टू 1. आणि सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर हेन्स पूर्ण व्हॅल्यू x सोबत लिहून दाखवायच्या. x इक्वल टू 1, y इक्वल टू -2 and z इक्वल टू 3. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बाय युजिंग रिडक्शन मेथड वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलं आणि x, y and z ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो आपण x, y, z च्या व्हॅल्यू फाइंड आउट केले आहे. सो टेक अ स्क्रीनशॉट. ओके, नाउ राइट डाउन आवर सेकंड प्रॉब्लेम. ते पण वर्ड प्रॉब्लेम आहे. जर हे मी पहिलं वर्ड प्रॉब्लेम शिकवलं, आणखी एक वर्ड प्रॉब्लेम शिकवून देतो. त्यानंतर या टाइपचे प्रॉब्लेम एक्झरसाइज मध्ये जर काही असले तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि हे प्रॉब्लेम झाल्याबरोबर इथे आपला मॅट्रायसिस चॅप्टर हा पूर्णपणे एंड होणार. राइट डाउन आवर लास्ट प्रॉब्लेम इन दिस चॅप्टर. द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल, the cost of 4 dozen pencil, 3 dozen pen, the cost of 4 dozen pencil, 3 dozen pen and 2 dozen eraser, 2 dozen eraser is 60 rupees, 60 rupees. Full stop. The cost of 2 dozen pencil, the cost of 2 dozen pencil, 4 dozen pen, 2 dozen pencil, 4 dozen pen and 6 dozen eraser, 6 dozen eraser is 90 rupees. Is 90 rupees. Continue problem. Whereas the cost of 90 नाही तर तुम्ही 19 लिहा, 19990. Whereas the cost of 6 dozen pencil, whereas the cost of 6 dozen pencil, 2 dozen pen and 3 dozen eraser, 3 dozen eraser is 70 rupees. Full stop. Find the cost of each item. Find the cost of each item per dozen. आपल्याला 2 डझन, 4 डझन, 3 डझन देऊन आहे. आपल्याला काढायचं आहे पर डझन. फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम पर डझन युजिंग मॅट्रायसेस. युजिंग मॅट्रायसेस. ओके, नाउ सी हियर. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये पहिले देऊन आहे पेन्सिल, देन पेन, आफ्टर दॅट इरेजर. ओके, आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे पर डझन साठी. तर आधी आपण कन्सिडर करू, लक्ष द्या इकडे. लेट द कॉस्ट ऑफ पेन्सिल, पेन and eraser
let the cost of pencil, pen and eraser of 1 dozen cost of pencil, pen and eraser of one dozen is X, Y and Z respectively. The cost of pencil, 1 dozen pencil काय असणार X, पेन 1 डझन Y and इरेजर काय असणार Z. म्हणजे 1 डझन पेन्सिलची कॉस्ट X रुपीज, Y डझन पेन्सिलची कॉस्ट 1 डझन पेन्सिलची कॉस्ट Y रुपीज and 1 डझन इरेजरची कॉस्ट ही आहे आपली Z रुपीज. ओके, नाउ अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुम्हाला एकदा प्रॉब्लेम रीड करावा लागणार आहे. नाउ लिसन केअरफुली. द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल किती डझन 4 डझन, सो 4x. ओके, आफ्टर दैट 3 डझन पेन प्लस 3y and 2 dozen eraser plus 2z is total किती सांगितलंय आपल्याला 60. Now our second condition, the cost of 2 dozen pencil 2x plus 4 dozen pen 4y plus 4 dozen pencil झाला plus 6 dozen eraser 6z equal to 90 2y plus 3 dozen eraser 3z कॉस्ट किती सांगितली आहे 70. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो हे आपण फाइंड आउट केलं अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. त्यानंतर यामधलं कोणतं तरी इक्वेशन आपल्याला रिड्यूस करता येते का ते चेक करून घ्या. 4 3 2 6 0 याला 2 ने डिवाइड होते, याला होते, या टर्मला होते, पण याला 2 ने डिवाइड होत नाही. रिड्यूस करणं नॉट पॉसिबल. इथे पण या 3 ला 2 ने डिवाइड होत नाही, रिड्यूस नॉट पॉसिबल. 2 4 6 90 सर्व टर्मला 2 ने डिवाइड होते, रिड्यूस पॉसिबल आहे. रिड्यूस जर पॉसिबल असणार तर आधी रिड्यूस करायचं, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला इझी होते. देअरफॉर या इक्वेशनला जर मी रिड्यूस केलं 2 ने डिवाइड करून तर काय होणार x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 45. x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 45. सेकंड इक्वेशनला मी 2 ने काय केलं डिवाइड, 190 ला जर 2 ने डिवाइड केलं सो 45. ओके, आफ्टर दैट बाय युजिंग मॅट्रिक्स फॉर्म, याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये नोट करू. सो फर्स्ट टेक अ स्क्रीनशॉट. ओके, स्क्रीनशॉट घेतला, लवकर स्क्रीनशॉट घ्या. कंटिन्यू बाय युजिंग मॅट्रिक्स फॉर्म. एक तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट घेत जा, अदरवाइज व्हिडिओला पॉज करून आधी प्रॉब्लेम नोट डाउन करत जा. बाय युजिंग मॅट्रिक्स फॉर्म, बाय युजिंग मॅट्रिक्स फॉर्म. काय असतो आपला मॅट्रिक्स फॉर्म? ax इक्वल टू b. a म्हणजे कोएफिशिएंट ऑफ x y z 4 1 6 4 1 6, so 4 1 6 3 2 2 3 2 2. चांगल्या प्रकारे या व्हॅल्यू नोट करायच्या. थोडी जरी मिस्टेक झाली तर पूर्ण प्रॉब्लेम रॉंग होते. 4 1 6 पुन्हा एकदा चेक, 3 2 2. ओके, झेड 2 3 3 2 3 3. एक्स म्हणजे आपले व्हेरिएबल, एक्स म्हणजे येणार एक्स वाय झेड.
बी म्हणजे आपल्या कॉन्स्टंट व्हॅल्यू 60, 45, 70. 60, 45, 70. ओके, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं विद्यार्थी मित्रांनो. आता या प्रॉब्लेमला जसं आपण प्रिव्हियस प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं सेम हे 3 प्लेसवर काय ऍडजस्ट करायचं आहे 0. आता लक्ष द्या, आधी या 2 प्लेसवर मला 0 ऍडजस्ट करायचा आहे. या 2 प्लेसवर जर 0 ऍडजस्ट करायचा आहे तर मी नेहमी काय सांगितलं आहे, या 2 प्लेसवर जर 0 पाहिजे तर पहिल्या रो मध्ये 1 पाहिजे. 1 आहे का इथे? नाही. मग आधी पहिली इथं 1 ऍडजस्ट करा. कसा 1 ऍडजस्ट करू? 1 R1 आणि R2 ला इंटरचेंज करू. ऑटोमॅटिक 1 तिथे चालला जाणार. R1 आणि R2 काय करू? इंटरचेंज. सो R1 इंटरचेंज R2 दोन्ही साइडला काय आहे? R1 इंटरचेंज R2 चेंज करा. 1 2 3 R2 R1 च्या ठिकाणी गेला, R1 R2 च्या ठिकाणी येणार. 4 3 2 6 2 3 as it is, x y z as it is equal to, हे पण चेंज होणार. 45 60 आफ्टर दॅट 70. R1 इंटरचेंज R2 पहिली कंडिशन फिनिश. नाउ आता इथे आपल्याला काय ऍडजस्ट करायचं आहे? 0. मग या प्लेसवर 0 ऍडजस्ट करू. आधी R2 वर 0 ऍडजस्ट करू. काय येणार रे? R2 चेंज R2 मायनस 4R1. R2 चेंज R2 मायनस 4R1. याला 1 ने मल्टिप्लाय करू आणि R2 मधून मायनस करू. चेंज कोण होणार आहे? R2. तर आधी R2 लिहून बाकी सॉरी R2 सोडून बाकी सगळं नोट डाऊन करायचं. आधी R1 नोट करू 1 2 3. R3 नोट करू 6 2 3. x y z 45 आणि 70. चेंज फक्त काय होणार आहे? R2. तर आधी R2 च्या व्हॅल्यू बघून घ्या. 4 3 2 4 3 2. साइन कोणती? मायनस 4 मायनस 4 मायनस 4 मायनस 4 आणि मल्टिप्लाय मध्ये काय आहे? R1. R1 किती आहे? 1 2 3 1 2 3. आता याला करायचं स्वॅप. 4 into 1 4 4 minus 4 0. 4 into 2 8. 3 minus 8 minus 5. 4 into 3 12. 2 minus 12 minus 10. तर आपली रो काय आली? 0 minus 5 0 minus 5 minus 10. 0 minus 5 minus 10 ही आली विद्यार्थी मित्रांनो आपली R2 ची रो. सेम R2 किती आहे? R2 60. R2 किती आहे? 60 मायनस 4R1 म्हणजे 4 into 45. 4 into 45 सॉल्व करू आपण. 60 मायनस 4 5 20. 0 carry 2. 4 4 16. 16 plus 2 18. म्हणजे 60 minus 180. 60 minus 180 म्हणजेच minus 120. 60 minus 180 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो minus 120. तर आधी या प्लेसवर 0 ऍडजस्ट केला. आता या प्लेसवर 0 ऍडजस्ट करू. बट त्याआधी या साइडला थोडी स्पेस कमी आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. नाउ कंटिन्यू. आता या प्लेसवर विद्यार्थी मित्रांनो 0 ऍडजस्ट केला. आता या प्लेसवर आपण 0 ऍडजस्ट करू. सी केअरफुली. बघा आता
R2 चेंज झाला ना आपला, आता कशाला चेंज करू, R3. नाव R3 चेंज होणार, सो R3 चेंज, R3 मायनस इथे 6 आहे, याला 6 ने मल्टिप्लाय करू, 6R1. 6R1 कोण चेंज होणार आहे, R3 चेंज होणार आहे. R3 जर आपला चेंज होत असला तर R1 आणि R2 आधी ऍज इट इज पुटअप करू. वन टू थ्री, 0 minus 5 minus 10, x y z equal to 45 minus 120. ओके, आता चेंज कोण होणार आहे आपला, R3. बघा मग आता कंडिशन काय आपली, R3 मायनस 6R1. तर आधी R3 च्या व्हॅल्यू पूर्ण नोट करू, 6 2 3 केल्या. R3 च्या व्हॅल्यू नोट, मायनस 6 मायनस 6 मायनस 6. त्यानंतर आहे R1. R1 1 2 3, 1 2 3 सॉल्व करा. 6 into 1 6, 6 minus 6 0, 6 into 2 12, 2 minus 12 minus 10, 6 into 3 18, 3 minus 18 minus 15, so 0 minus 10 minus 15. त्यानंतर R3 किती आहे, 70. आता इकडे बघा, R3 70 मायनस 6, R1 किती 45, अगेन मल्टिप्लाय 70 as it is, 6 5 30, 6 5 30, 0 carry 3, 6 4 24, 6 4 24, 24 आणि 3 27. So 70 minus 270 minus 200. 70 minus 270 minus 200. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता या प्लेसवर पण 0 ऍडजस्ट झाला. आता मला फक्त इथे 0 पाहिजे आहे, किती, -10. इथे किती आहे, -5. तसं मी इथं 1 ऍडजस्ट करून पण करू शकतो, आणि जर डायरेक्ट जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर एकदम बढिया. बघा मी 2 into जर -5 केलं, याला जर मी 2 न मल्टिप्लाय केलं, 2 into -5 काय होणार, -10. आणि मग यामधून जर मी मायनस केलं, बराबर, यामधून काय केलं मी, मायनस नाही, मग मला इथं प्लस करा लागणार, तेव्हा -10 प्लस 10 नाही, -10 -10, मायनस मायनस हे प्लस होणार ना, मायनस मायनस काय होणार, प्लस. तेव्हा -10 आणि +10 हे होणार 0. म्हणजे मी 2 नी मल्टिप्लाय करणार आणि 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर यामधून मायनस करणार. ओके, सी हिअर केअरफुली. इथे 0 पाहिजे ना, कोण चेंज होणार आपला, R3. सो R3 चेंज, कसा चेंज होणार बघा आता, R3 minus 2R2, R3 minus 2R2 याला 2 नी मल्टिप्लाय करू आणि यामधून मायनस करू, कारण 2 into -5 -10 आणि मायनस मायनस काय होऊन जाणार, प्लस. कळलं मी काय बोललो होतो, बघा आता R3 चेंज होणार आहे, R3. तर आधी R1 आणि R2 ऍज इट इज नोट करू, 1 2 3, 0 -5 -10, x y z equal to 45 minus 120. R1 R2 ऍज इट इज नोट केले, मी फक्त R3 राहू दिला कारण R3 चेंज होणार आहे. आता R3 च्या व्हॅल्यू आधी नोट डाऊन करू, 0 -10 -15. R3 च्या व्हॅल्यू मी नोट डाऊन केल्या, मायनस
2 minus 2 मग R2 च्या व्हॅल्यू, R2 ची व्हॅल्यू बघा 0 minus 5 minus 10 0 minus 5 minus 10 2 into 0 0 minus 2 into minus 5 plus 10 minus 2 into minus 5 plus 10 आणि minus 10 plus 10 0 minus 2 into minus 10 plus 20 minus 2 into minus 10 plus 20 आणि minus 15 plus 20 so plus 5 0 0 5 फर्स्ट वर्क फिनिश. सेकंड ही वाली साइड आता R3 किती आहे R3 minus 200 R3 आहे minus 200 minus 2 R2 किती आहे minus 120 ओके सॉल्व करू minus 200 as it is minus minus plus 12 to जा 24 आणि 0 as it is. आता 240 minus 240 0 आल्या बरोबर डायरेक्ट आपला प्रॉब्लेम चालू होणार बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस. बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस 1 into x x 2 into y 2y 3 into z 3z equal to 45 0 into x 0 minus 5 into y minus 5y minus 10 into z minus 10z equal to minus 120. Last 0 into x 0 0 into y 0 5 into z 5z equal to किती 40. हे इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि हे विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन 3. आता फ्रॉम इक्वेशन 3 आधी कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार तर झेड ची, कारण 5z इक्वल टू 40 आहे तर डायरेक्ट आपली कशाची व्हॅल्यू फाइंड आउट होणार झेड. सो झेड इक्वल टू 40 अपॉन 5 झेड इक्वल टू 8. पुट झेड इक्वल टू 8 इन इक्वेशन 2. पुट झेड इक्वल टू 8 इन इक्वेशन 2. आता z ची व्हॅल्यू 8 आपण इक्वेशन 2 मध्ये पुटअप करू. काय होणार -5 -10 into 8 equal to -120. okay -5 as it is 10 into 8 80 equal to -120 -5y as it is -80 त्या साइडला जाऊन प्लस होणार बरोबर. तर काय येणार -120 प्लस 80 -120 त्या साइडला जाऊन काय होणार विद्यार्थी मित्रांनो प्लस होणार ना. -120 प्लस 80 -40 माइनस माइनस गेट कॅन्सल. 5 या साइडला जाऊन काय होणार डिवाइड. तो y ची पण व्हॅल्यू काय येणार 8. z पण 8 आला आणि y पण काय आला आपला 8. आता फक्त आपली एकच व्हॅल्यू फाइंड आउट करायची राहिली ती म्हणजे x. फर्स्ट टेक अ स्क्रीनशॉट घेऊन या. नोट असलं पाहिजे आणि ही प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे. ओके स्क्रीनशॉट घेतला असणारच. नाउ put y equal to 8 and z equal to 8 in equation 1.
put y equal to 8 and z equal to 8 in equation 1. पुट करू x प्लस 2 into 8 प्लस 3 into 8 इक्वल टू 45. y ची व्हॅल्यू 8 पुट केली, z ची पण व्हॅल्यू 8 पुट केली. x 2 8 जा 16, 3 8 जा 24 इक्वल टू 45. याचे आन्सर येते 40. 16 प्लस 24 40 आणि हा 40 या साइडला जाऊन काय होणार मायनस. सो x इक्वल टू 5. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला x y आणि कशाची व्हॅल्यू भेटली z ची, ते तुम्हाला लास्ट मध्ये लिहून दाखवावे लागणार. हेच x इक्वल टू 5, y इक्वल टू 8 and z इक्वल टू 8. आणि आपण प्रॉब्लेम मध्ये आधीच काय कन्सिडर केलं होतं, प्रॉब्लेम मध्ये आपण कन्सिडर केलं होतं का x डझन हे काय होते आपले पेन्सिल, y डझन हे काय होते आपले पेन आणि z डझन काय होते आपले इरेजर. तर 1 डझन 5 रुपीज कोण पेन्सिल. नंतर 8 रुपीज पर डझन काय राहणार पेन आणि 8 रुपीज पर डझन हे तुमचे काय राहणार इरेजर. बट आपण प्रॉब्लेमच्या स्टार्टिंगलाच लिहिलं होतं लेट पेन्सिल लेट द कॉस्ट ऑफ. नंतर तुम्हाला त्याला आणखी एक्सप्लेन करायचं काही काम नाही. x ची व्हॅल्यू 5 आली, y ची व्हॅल्यू 8 आली आणि z ची व्हॅल्यू सुद्धा आपली 8 आली. आधी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि मी जे बोलत आहोत त्याकडे केअरफुली लक्ष द्या. हे प्रॉब्लेम झाल्याबरोबर आपले वर्ड प्रॉब्लेम सुद्धा फिनिश आणि अशा प्रकारे आपला इथे मॅट्रायसेस चॅप्टर सुद्धा कंप्लीट झाला. ओके, थँक्यू.